चला तर आज आपण बनवणार आहे झणझणीत असे शेंगुळे. शेंगुळेसाठी लागणारं साहित्य बघूया. प्रथम शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. त्याचे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, जिरे, कढीपत्ता हे एकत्र आपल्याला दळून घ्यायचे मिक्सरमध्ये. थोडं थोडं पाणी टाकूनच दळायचं आहे, तसं दळलं जाणार नाही. आता आपल्याला अर्धा मसाला फोडणीसाठी वापर करायचा आहे आणि अर्धा मसाला पीठ मळण्यासाठी. तर अर्धा मसाला आपण इथं मी जमतेम हे अर्धा किलोच्या वरती माझं पीठ घेतलेले त्याच्यात काढून घ्यायचे. आता फोडणी देऊया. फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेले. आता तो अर्धा मसाला तेलात टाकून चांगला परतवून घ्या. मसाला आता छान परतून झालेला आहे. त्याच्यात आपण पाणी टाकून घेणार आहे. हे पहा, आपल्याला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार आपण पाणी टाकायचं आहे. मीठ टाकून मस्त कमी आचेवर उकळी मारून घ्यायची आहे. आता इकडं आपण पीठ मळून घेणार आहे. बघा, तर माझं हे पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण शेंगुळे बनवून घेणार आहे. हे बघा, आता आम्ही शेंगुळे करतोय. कसं करतोय बघा ते. हे आमचे शेंगुळे झालेले आहेत. आता इथं पाण्याला पण सुंदर अशी उकळी आलेली आहे. तर आता हे थोडे थोडे शेंगुळे सगळे त्या फोडणीच्या पाण्यात सोडायचे. मस्त कमी आचेवर 1 तास शिजवून द्यायचे. शेंगुळे कोणाकोणाला आवडतं हे नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हे बघा, झालेलेच आहे आपले शेंगुळे. आता तुम्ही बघू शकता यामध्ये